नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मूग डाळीची खिचडी तडका मारके। त्यासाठी मी अर्धा वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी मूग डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून। त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी घेतले। ज्या मापाने आपण मूग डाळ आणि तांदूळ मापले होते त्याच मापाने पाणी घ्यायचे। त्यामध्ये मी आता चिमूटभर हिंग ॲड करते, अर्धा चमचा हळद ॲड करते, चवीनुसार मीठ ॲड करते 1 चमचा आणि 1 चमचा तूप ॲड करते। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ढवळून घ्यायचे। कुकर तापतच ठेवलेला आहे, कुकरमध्ये भांडं ठेवू आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये खिचडी शिजवून घेऊ। अशा प्रकारे आपली खिचडी तयार आहे। आता आपण फोडणीची तडक्याची तयारी करू। तूप चांगलं तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी ॲड केली 1 चमचा। मोहरी तडतडल्यावर 1 चमचा जिरं टाकू। त्याच्यानंतर मग मी इकडे मिरच्या वापरलेल्या आहे 6 मिरच्या, कारण खिचडी शिजवताना त्यामध्ये ऑलरेडी मी हिंग ॲड केलं होतं। इथे मी अख्खा कांदा लसणीचा घेतलेला ठेचून तो ॲड केला आहे। व्यवस्थित लसूण शिजवून घ्यायची आहे त्या तुपामध्ये। मिरच्याही व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत, जेणेकरून ते इन्ग्रेडियंट्स करपतील, जळतील। आपल्याला एक लालसर रंगापर्यंत आपली लसूण झाली का समजायचं की हां बाबा आपला तडका रेडी आहे। आणि मग सर्वात शेवटी मी कढीपत्ता ॲड केला आहे, कारण कढीपत्ता जर आधी ॲड केला असता तर तो करपला असता। मग त्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बघतच असाल तर इथे आपली जी लसूण आहे ती लाल झालेली आहे। कढीपत्ताही व्यवस्थित मी त्या तुपात शिजवून घेतला आहे, कारण कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो आहा किती सुंदर आणि मस्त टेस्टी लागतो। वासही सुंदर येतो आणि चवही एकदम टेस्टी लागते। तर आपली फोडणी तयार आहे। आपण गॅस घालवू आणि आता आपण ती जो आपली खिचडी आहे त्यावरती फोडणी ओतू। सगळ्या ठिकाणी व्यवस्थित फोडणी आपण अशी पसरवू। बघा कढीपत्ताही अख्खा दिसतोय, लसूणही दिसते, मिरच्याही दिसत, कुठेही काही करपलं नाही आहे। त्यावरती कोथिंबीर ॲड करू। अशा प्रकारे आपली मूग डाळीची खिचडी तडका मारके तयार आहे। नक्की करून पहा, खूप छान टेस्टी लागते। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट्स करा। पुढच्या व्हिडिओसाठी नक्की भेटू।